अंबरनाथ रेल्वे स्थानकात विविध विकास कामांचे खासदारांच्या हस्ते उद्घाटन, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, सरकत्या जिन्याचे लोकार्पण। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने अंबरनाथ रेल्वे स्थानकालगत वनरूपी क्लिनिक म्हणजेच केवळ 1 रुपयात सेवा देणारे आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहे। त्याचे उद्घाटन शनिवारी खासदारांच्या हस्ते करण्यात आले। तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 3 ला जोडणारा पूल उभारण्यात येत असून त्या कामाचा भूमिपूजन सोहळा आणि अंबरनाथ स्थानकावर एक एक्स्कलेटर सरकता जिना अंबरनाथकर रेल्वे प्रवाशांकरिता सेवेस उपलब्ध करण्यात आला असून या सर्व वास्तूंचा लोकार्पण सोहळा व नव्याने उभारण्यात येणाऱ्या एस्केलेटरचा भूमिपूजन सोहळा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, शिवसैनिक, रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी तसेच अंबरनाथकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित रेल्वे प्रवाशांनी या समयी रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांकरिता खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे आभार व्यक्त केले। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी मागच्या 4.5 वर्षामध्ये जो विकास कामांचा धडाका लावलेला आहे आणि ज्या वेळेस अंबरनाथमध्ये यायचे त्या वेळेस अंबरनाथ रेल्वे स्टेशन, अंबरनाथ कल्याण लोकसभा मतदारसंघात जेवढे रेल्वे स्टेशन आहेत त्या सर्वच रेल्वे स्टेशनचं कायापालट करण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले आणि आज अंबरनाथमध्ये जे बघायला मिळत नव्हतं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात। मागच्या काही वर्षांपूर्वी अंबरनाथ रेल्वे स्टेशनची परिस्थिती काय होती आणि आजची रेल्वे स्टेशनची परिस्थिती काय आहे, पाठपुरावा कशाला म्हणतात, विकास कामं करून घेण्यासाठी किती झटावं लागतं आणि तिथे त्या ठिकाणी तो विषय मांडून तो पूर्ण कसा करून घ्यायचा हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी करून दाखवलेलं आहे। रेल्वे स्टेशन नुसतं चकाचक नव्हे तर आज 1 रुपयामध्ये फ्री दवाखाना असेल, तो पण रात्रंदिवस असेल। रेल्वे स्टेशनला प्रत्येक स्तरातला माणूस येतो, अचानक काही गोष्टी घडत असतात, त्याला पुन्हा कुठेतरी जायचं असतं, तिथल्या तिथे त्याला जर सुरुवातीचा उपचार मिळाला तर तो खूप खुश होतो। अनेक एअरपोर्टला किंवा अशा ठिकाणी असतं, परंतु रेल्वे स्टेशनला असणं हे खरंच सर्वसामान्य माणसाला करणारी मदत कशाला म्हणतात तर ती ह्या मेडिकल कॅम्पमधून आहे, या मेडिकल आपला औषधी दवाखान्यापासून आहे। खरं ज्या नागरिकांना गरज असते ते बाहेरचे सुद्धा येऊ शकतात, रेल्वेला जाणारे सुद्धा येऊ शकतात आणि रेल्वे स्टेशनवर रात्रंदिवस दवाखाना चालू करणं ही सगळ्यात मोठी बाब आहे। माझ्या डिपार्टमेंटचा तो विषय आहे मेडिकल, 24 तास मेडिकल सेवा। आपण ज्याची कधी कल्पना केली नव्हती की स्टेशनवरती कधी मेडिकल सर्व्हिसेस सुरू होतील, पण आज या अंबरनाथमध्ये आज त्याचं आपण उद्घाटन केलं, तिथे 24 तास मेडिकल सर्व्हिस सुरू होणार। काल मी डोंबिवलीला ते मेडिकल सर्व्हिसेस सुरू केली, त्याच्या 1 आठवड्या अगोदर उल्हासनगरला केली, त्याच्या अगोदर कळव्याला केली, त्याच्या अगोदर ठाण्याला केली आणि आता येणाऱ्या काळामध्ये दिव्याला आणि सगळ्या स्टेशन्सवरती जेवढे स्टेशन्स आहेत ते आपल्या कल्याण लोकसभेमध्ये त्या सगळ्या स्टेशनचा कायापालट कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न केले आणि आज 1 रुपी क्लिनिकच्या माध्यमाने लोकांना 1 रुपयामध्ये तपासणे, जेव्हा मेडिकल इमर्जन्सी असते तेव्हा खूप लोकांचा जीव जातो, प्राण जातो, काही कॉम्प्लिकेशन होतात, काही लोक कोमामध्ये जातात, पण आज या 1 रुपी क्लिनिकमुळे तिथल्या तिथे ॲक्सिडेंट विक्टीम असतील त्यांना तिथल्या तिथे सुविधा मिळणार आहे। महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडी व अपडेट्स मिळवण्यासाठी गुगलवरती जाऊन वेबसाईट 3dnews.in ला भेट देऊ शकता आणि सर्व बातमीचे व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूबवरती 3D न्यूज नेटवर्क टाईप करा व सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा। यूट्यूबवरील बातमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खालील कमेंट बॉक्सवरती कमेंट्स टाईप करा। 3D न्यूज चॅनल।